नमस्कार, साथी न्यूज इंडिया यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आता सध्या आपण आळजापूरमध्ये आहोत आणि आळजापूरमध्ये आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आणि आता अपेक्षा आहे ती लोकांना, इथल्या युवकांना, ती म्हणजे गुलालाची विजय हा नक्की कोणाचा होणार हे जाणून घेण्यासाठी आपण सध्या आळजापूरमध्ये आलेलो आहोत. आणि आळजापूरचे सरपंच श्री शुभम नलवडे आपल्यासोबत आहेत. आणि नलवडे साहेब यांनी खूप चांगलं काम केलं. आज ते हिंगणगाव गटामध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन मतदारापर्यंत पोचले आणि अनेक चांगला जनसंपर्क त्यांनी वाढवला. श्री शुभम नलवडे यांनी. नलवडे साहेब यांच्याशी बोलूया. नमस्कार. नमस्कार. काय सांगचाल आजच्या या मतदानाविषयी? नक्कीच आज हिंगणगाव जिल्हा परिषद गट, हिंगणगाव व सासवड पंचायत समिती गणामध्ये या ठिकाणी या अभूतपूर्व असा प्रतिसाद मतदारांचा दिसला आणि 100% आम्हाला खात्री आहे की आमचा हा विजय 100% होणार आहे. विजय 100% तुम्ही सांगितलं, काय कारण याच्या पाठीमागचं? 100% यामागं माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितदादा, आमदार सचिनदादा पाटील, या तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील व आमच्या सर्वांचे मार्गदर्शक या संतकृपा परिवाराचे विलासराव नलवडे, या सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही ही गेली 1 महिना झालं निवडणूक लढवत होतो. परंतु या निवडणुकीत लढवत असताना सर्वात महत्त्वाचा कणा होता तो म्हणजे कार्यकर्ता. भारतीय जनता पार्टी असेल, महायुतीचा कार्यकर्ता, आणि त्यांनी अतिशय तन मन धनानं या ठिकाणी या निवडणुकीत आपली बाजी लावली आणि 100% गुलालापर्यंत हा विजयश्री खेचून आणण्यात त्यांचा सर्वात मोठा सिंहाचा वाटा आहे. नक्कीच त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तुम्ही दुसऱ्या साईडला पाहिलं तर 2 वेळा माजी जिल्हा परिषद सदस्य राहिलेले उमेदवार तुमच्या समोर होते आणि आता पुन्हा एकदा जनता तुम्हाला संधी देते, याविषयी वाटते तुम्हाला काय? 100% 2 वर्ष सलग या ठिकाणी जे माजी जिल्हा परिषद सदस्य होते त्यांच्या निष्क्रियते, म्हणजे त्यांनी जी काही कामं या भागात केली नव्हती त्या त्या कामांना टार्गेट केलं आणि आम्ही येणाऱ्या काळात आरोग्य असेल, दळणवळण असेल, शिक्षण असेल किंवा ज्या काही जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ज्या काही स्कीम योजना येतात त्या 100% राबवण्याचा आम्ही लोकांना विश्वास दिला आणि त्याच विश्वासाला पात्र राहून लोकांनी 100% जनतेने कौल दिलेला आहे असं आम्हाला वाटतं. सोमवारी परवा दिवशी गुलाल तुमचा असणार का, नक्की काय सांगताल? 100% विश्वासानं सांगतो की सोमवारचा गुलाल हा हिंगणगाव जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीचाच असणार हे या ठिकाणी जाहीरपणे सांगतो. आणि काय तुमच्या सोबतचे युवा कार्यकर्ते आहेत, काय सांगचाल उद्याच्या गुलालाविषयी? विजय हा नेहमी आमचाच ठरलेला आहे, त्यात काय बदल नाही. 100% विजय आमचाच आहे. 100% गुलाल तुमचाच. तुम्हाला काय वाटतंय? नमस्कार, मी राजेंद्र नलवडे. भारतीय जनता पक्ष हा तळागाळातून काम करणारा पक्ष आहे आणि पक्षाची ध्येयधोरणं ही फार मोठी आहेत. विकासाची ध्येयधोरणं घेऊन पक्ष चालतो आणि भारतीय जनता पार्टीनं पहिल्यांदा आळजापूरला तिकीट दिल्याबद्दल मी पक्षाचा आभारी आहे. आणि पक्षानं आम्हाला तिकीट दिल्यानंतर आम्ही पूर्ण ताकदीनं काम केलं आहे आणि त्या ताकदीनं काम केल्यानंतर आम्ही प्रत्येक गावात फिरलो. प्रत्येक गावातल्या अडचणी आम्ही पाहिल्यात, ज्या 15 वर्षात सुटलेल्या नाहीत. अगदी छोट्या छोट्या अडचणीत, म्हणजे आता हिंगणगाव बघितलं तर हिंगणगावचा शिवाजी महाराजाचा चौक आहे, तिथून ते लोणंदला रस्ता जातो. तो अख्ख्या रहदारीचा गावातला रस्ता आहे. गेली 10 वर्षात ह्यांनी करू शकले नाहीत. 100-200 मीटरचा फक्त रस्ता आहे, तो त्यांच्याच्याने झाला नाही 10-15 वर्षात. आम्ही ह्या गोष्टी पाहिल्यानंतर आम्ही जनतेपुढे गेलो, जनतेला हे सगळं सांगितलं आणि जनतेनं आज आमच्यावर विश्वास ठेवला आहे ही आम्हाला खात्री आहे. आणि आम्ही येत्या 9 तारखेला गुलाल हा आमचाच आहे. नक्कीच 9 तारखेला परवा दिवशी सोमवारी गुलाल हा भारतीय जनता पार्टी यांचा असेल असा शुभम नलवडे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी सांगितलं. आपण सर्वजण साथी न्यूज चॅनलशी बोलला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि पुढील कार्यास तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.